नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महापालिकेत रस्ता असतानाही प्रशासनाच्या कथित बोंघळ कारभाराविरोधात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कैलास मुदलिया यांनी निषेध नोंदवत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। नाशिक पुणे महामार्गावरील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलावरील जीवघेण्या खड्ड्यांच्या निषेधार्थ दत्त मंदिर चौकात फलक लावून त्यांनी प्रशासनाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली। सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला जर अशा प्रकारे सार्वजनिक निषेध नोंदवावा लागतोय तर सर्वसामान्यांचं काय? त्यामुळे आता तरी प्रशासनाची दखल घेणार का असा सवाल नागरिक उपस्थित करतात। दत्त मंदिर ते सिन्नर फाटा दरम्यान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर दोन्ही बाजूनी मोठमोठे खड्डे पडलेत। सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही। परिणामी दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे। यापूर्वी या उड्डाणपुलावर अनेक अपघात होऊन जीवितहानी झाल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं। नगरसेवक कैलास मुदलियार यांनी या धोकादायक खड्ड्यांबाबत अनेक वेळा मनपा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून तातडीनं दुरुस्तीची मागणी केली होती। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनानं अपेक्षित कार्यवाही न केल्याचा आरोप त्यांनी केला। प्रशासनाचा निषेध केलेला आपण, कारण की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल हे बाळासाहेबांनी उत्तर महाराष्ट्राचं पहिलं पूल बांधण्याला घेतलं आणि त्याच्यानंतर आजची त्याची अवस्था इतकी विकट होऊन गेली की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली कामं चालू केली गेली। संबंधित कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काय आहे, कोणालाच माहिती नाही। त्यांनी रस्ता 2 महिने पहिले उकरून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे आता पावसामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना फार त्रास होतो। लोक पडत आहेत त्याच्यावर, 2 व्हीलरवरती जाणारे येणारे माझ्या माता भगिनी यांना फार त्रास होतो। त्याच्यामुळं शासनाला सांगून शासनाच्या अधिकाऱ्यांच्या पण कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसल्यामुळं शेवटी लोकांच्या वतीने हा मला निषेधाचा बोर्ड लावला। पण सातत्याने आपल्याकडनं पत्रव्यवहार झाले, पण पत्राकडे काय आपलं लक्ष दिलेलं नाही। अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, पण कॉन्ट्रॅक्टर आज उद्या करत आहे। त्याच्यामुळे ते काय विशेष त्याचं काही लक्षच नाही। अधिकारी उडवडीचे उत्तर देतो, अधिकाऱ्यांना इथले कोण काय काहीच माहिती नाही। ते बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याच्यामुळे स्थानिक लोकांचा प्रश्न त्यांना कोणाला काही कळतच नाही। याच पार्श्वभूमीवर दत्त मंदिर चौकातील उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल ठरतोय मृत्यूचा सापळा। वारंवार विनंती करूनही नाशिक महापालिका लक्ष देत नाही असा फलक लावून त्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला। विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानंच अशा प्रकारे निषेधाचा मार्ग स्वीकारल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। सत्तेतील लोकप्रतिनिधीलाच नागरिकांच्या सुरक्षेसाठी फलक लावून आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागत असेल तर ही बाब प्रशासनासाठी निश्चितच आत्मपरीक्षणाची असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। त्यामुळे आता तरी मनपा प्रशासन जागं होऊन उड्डाणपुलावरील खड्डे तातडीनं बुजवून वाहन चालकांना दिलासा देणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।